शिवसेना पक्ष ठाकरेंनाच मिळणार। सुनावणी सुरू असताना ॲडव्होकेट सरोदेंनी हा मोठा दावा केला। धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाणार असं सरोदे म्हणाले। सुनावणी संपण्याच्या आधी सरोदेंनी केलेल्या या दाव्यांमुळे एकच खळबळ उडाली। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टामधली सुनावणी अंतिम टप्प्यामध्ये आली असतानाच ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी मोठा दावा केलाय। शिवसेना मूळ पक्ष उद्धव ठाकरे यांनाच मिळणार असून धनुष्यबाण चिन्ह गोठवलं जाणार असल्याचं सरोदे यांनी म्हटलं। सुनावणी संपण्याच्या आधीच सरोदेंनी केलेल्या या दाव्यामुळे एकच खळबळ माजली। गेल्या 4 वर्षापासून रखडलेल्या शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातील याचिकेवर सुप्रीम कोर्टामध्ये सध्या सुनावणी सुरू आहे। ठाकरेंच्या बाजूने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केलाय। आता शिंदेचे वकील सुद्धा त्यांची बाजू सुप्रीम कोर्टासमोर मांडणार आहेत। पण त्याआधीच असीम सरोदे यांनी केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा सुरू आहे। आपल्याला या महिन्याभरामध्ये पुढच्या निकाल येईल असं मला नक्की वाटते आणि सत्याचा विजय झालाच पाहिजे की सत्याचा विजय म्हणजेच उद्धव ठाकरेंचा विजय, सत्याचा विजय म्हणजेच मूळ शिवसेना जिंकली पाहिजे याचा विजय। त्यामुळे हे सिंबल हे जे आहे धनुष्यबाण हे सिंबल हे आता गोठवून टाकण्यात जाईल। शिवसेना हा पक्ष त्यांना परत दिला जाईल आणि मग एकनाथ शिंदे कोणते तरी नवीन सिंबल घेतील किंवा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करतील। समोरचा जो आमची रायव्हल पार्टी आहे त्यांचा सगळा भर सेटिंगवर आहे। ते ठामपणे सांगतात निकाल आमच्या बाजूने लागेल। सुप्रीम कोर्ट तुम्ही विकत घेतला का? ते ठामपणे सांगतात नाही नाही निकाल आमच्या बाजूने, तसं आम्हाला वचन दिलेलं आहे। प्रॉमिस फेवर कोणी प्रॉमिस दिलाय? नरेंद्र मोदींनी कोणी प्रॉमिस दिलाय? अमित शहानी। याबद्दलचे दावे हे कारण नसताना समाजामध्ये गढूळ वातावरण करण्याचा प्रयत्न आहे। लोकांचा विश्वास उडावा अशा पद्धतीचे हे सगळं बोलणं आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं पुढच्या सुनावणी त्याची तारीख त्याचा निर्णय जोपर्यंत होत नाही आहे तोपर्यंत हे दावे त्यांना टाइमपास म्हणून करायचं असेल तर करू शकता।